राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं भाष्य केलंय। विलिनीकरणाबाबत आधी दिल्लीत निर्णय होईल असं संकेतही सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या मासिकातून दिलेत। मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, 8 खासदार काय निर्णय घेतात ते पाहू, अशी सूचक भूमिका सुप्रिया सुळेंनी मासिकात मांडली आहे। दरम्यान अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही असं मोठं वक्तव्य वर्धापन दिनाला सुप्रिया सुळेंनी केलंय। तर काल सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसचीही चांगलीच चर्चा रंगली। त्यावर सुप्रिया सुळेंनी काय भाष्य केलंय तेही आपण पाहूया। मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रियाताई घेतील असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे तुमच्याकडे नजर आहेत सगळ्यांची। पण त्याला टाइमलाईन नाही ना, होय, त्याला टाइमलाईन नाहीये। आज काही निर्णय हो कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात, त्याला काय माहिती नाही। आता बघूया ना एकीकडे कार्यक्रम. दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची चर्चा होते, अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच हे मान्य आहे, पण त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये होत आहेत। तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हा वरिष्ठांमध्ये होती? आता 14 दिवसांनी परत आले। मी 2 दिवस दिल्लीला होते, मी काल पण इन्कम टॅक्स साठी दिल्लीला होते, मी आता परत आले। मी कार्यक्रमात 1:45 वाजता निघणार। त्याआधी कधी अशी चर्चा झाली? माझ्या तर्कडे नाही। अनेक आमदार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत अरे सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया। वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। दरम्यान सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। कुठला प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही। एक भाग आता अन्यायाने वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही। नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं